मित्रांनो, जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये भटकंती करा. भंडारदरा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. इथले धबधबे प्रचंड उंचीवरून कोसळत असल्यामुळे त्यांचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक दूरवरून येत असतात. आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत भंडारदऱ्यातील प्रसिद्ध धबधबे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आलोय भंडारदऱ्याला. आणि भंडारदरा म्हणलं की तुम्हाला माहीतच आहे, इकडं धबधबे, पावसाळ्यामध्ये खूप सारे धबधबे असतात. आणि त्याचबरोबर इथं रतनगड आहे, कळसुबाईचं शिखर आहे, AMK, त्याचबरोबर संदन व्हॅली पण इथेच आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सगळ्यात जास्त इथं वॉटरफॉलसाठी सगळे लोक येत असतात, सगळे पर्यटक इथे येत असतात. तसंच आम्ही आलोय भंडारदऱ्यामधील सगळे वॉटरफॉल व्हिजिट करण्यासाठी. तर आज सगळे वॉटरफॉल आम्ही इथले व्हिजिट करणार आहेत. तर खूप मजा येणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सतत पाहायला मिळतील. चला स्टार्ट करूयात. रतनवाडी इथली सकाळ नेहमीच सौंदर्याने नटलेली असते. आज सकाळी लवकर उठून मी काही शॉट्स घेण्याचा प्रयत्न केला आणि इथली सकाळ अनुभवली. अशा प्रकारे आपल्या धबधब्याच्या ह्या ट्रिपला स्टार्ट झालेले आहे. आणि तुम्ही आता पाहिले सर्व ठिकाणी छोटे मोठे धबधबे ऍक्टिव्हेट झालेले आहेत. आणि आम्ही आता चाललोय एकदम मोठ्या धबधब्याकडे, ज्याचं नाव आहे वसुंधरा फॉल. कोयटंबेमध्ये 2 वॉटरफॉल आहेत. एक म्हणजे वसुंधरा वॉटरफॉल आणि दुसरा कोयटंबे. त्यालाच बाहुबली वॉटरफॉल म्हणून सुद्धा ओळखतात लोक. आजच्या ह्या वॉटरफॉलच्या ट्रिपमध्ये माहीने सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे.
वसुंधरा कोणीकडे आहे? म्हणजे दोन्ही एकाच रस्त्यात आहेत ना? बाहुबली करा तुम्ही एक फोन म्हणजे ब्रिज आहे ब्रिज वरून वसुंधरा का जायचं तिकडनं 600 मीटर तुम्ही परत ह्याच फॉल का येणार आणि परत तुम्ही वसुंधरा तुम्हाला दिसणार नाही. इकडनं गेलं का वसुंधरा घराच्या कोपऱ्यावरून दिसत तुम्हाला तो लांब आहे तो करायचा त्या ब्रिजवर तिकडे जाऊन असं यायचं. सकाळपासून सगळ्या भेळ मिसळ माहितीनंतर काकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्ग दाखवला. सह्याद्रीमधल्या वाटा आता खूप मळलेल्या आहेत, त्यामुळे मार्ग चुकायचं अजिबात कारण नाही. माहीच्या चिमुकल्या पावलांच्या पाठीमागे आम्ही चालत होतो. खरं तर आमचा वेग खूप मंदावला होता. मोमो मोमो हो मी आलो. कसं वाटतंय? खूप भारी आहे ना. हा दादा, हा कुठला फॉल आहे? वसुंधरा पुढे आहे का? मला माहीत असताना सुद्धा मी मुद्दामवरनं विचारलं, कारण की मला इंटरॅक्शन घडवून आणायचं होतं. फिरायला काय बघण्यासाठी आलोय? ये ना. आता आपण काय पाहिलं? आपण काय पाहतोय आता इथे? काय बघायचं आपल्याला? वॉटर व्ह्यू एन्जॉय करत करत रुबी चहा घेत होती आणि मी पण तिच्या जवळ गेलो आणि चीअर्स केला. आणि अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलो आमच्या पहिल्या पॉइंटकडे, कोलतंबी वॉटरफॉल. लांबून सुद्धा धबधब्याचा थरारक आवाज आमच्या कानावर येऊन पडत होता. शेजारून वाहत्या पाण्याचा आवाज आमच्या कानावर पडत होता. मित्रांनो, थोड्याशा ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचलोय कोयटंबे वॉटरफॉल पाशी. तुम्ही बघू शकता. पाऊस थोडा वाढला होता, पण त्याबरोबरच धबधब्याकडे जाण्याची आमची ओढ पण वाढली होती आणि माही आता भिजून चिंबवली झाली होती. माही एकदम जादूसारखी दिसायला लागली होती, पण तिनं चालायचं काय थांबवलं नाही. आणि अशा प्रकारे माहीने तिच्या आयुष्यातला पहिला वॉटरफॉल एवढ्या जवळून पाहिला होता. तिला खूप मज्जा येत होती. आता पावसाचा जोर वाढू लागला होता. रबाना मॅडमनी पाऊस थोडासा एन्जॉय केला. आता या ठिकाणी लोकांची थोडीशी गर्दी वाढल्यामुळे आणि पावसामुळे आम्ही पटकन निघालो. आता आम्हाला दुसऱ्या वॉटरफॉलकडे जायचं होतं. वर डोंगर माथ्यावर पावसाचा जोर वाढला की खाली धबधबा कधी रौद्र रूप धारण करेल ते सांगता येत नाही, म्हणून आम्ही पटकन निघालो. मित्रांनो, आपण आता जो पाहिला होता तो कोयतंबे वॉटरफॉल आहे. पावसाचं प्रमाण थोडंसं वरी वाढलेलं आहे, त्यामुळे बाहुबली, त्याला बाहुबली म्हटलं जातं. तर कोयटंबे धबधब्याचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं. खूप भारी वाटलं. पावसाचा जोर अजून वाढलाय. आता इथून आपण वसुंधरा वॉटरफॉलकडे जातोय. मित्रांनो, आपण आताच कोयतंबे वॉटरफॉल पाहिला तिकडे. त्या वॉटरफॉलचा हे ओढा त्या तिकडलं पाणी येते हे, आणि हा जो ओढा आहे हा वसुंधरा फॉल तिकडे तुम्हाला दिसत असेल. आता आपण तिकडे जाणार आहेत. त्या वॉटरफॉलचं हे पाणी आहे. पण मित्रांनो, कोयतंबे वॉटरफॉलपासून जरा जास्त पाणी येते. याचा अर्थ तिथला प्रवाह थोडा जास्त आहे आणि वसुंधरा फॉल थोडासा उंचावरनं पडतो, पण पाणी थोडंसं कमी आहे. आता आम्ही तिकडे जातोय.
चहा घेतला, सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज रीलसाठी व्हिडिओज काढले आणि आम्ही आता वसुंधरा फॉलकडे जातोय चालत. चला पण वॉटरफॉल बघायला चला. जादू झाली होती माही कोई मिल गया मधली. तिला आज खूप मजा येत होती. जिथं कुठं पाणी साठलेलं असेल त्याच्यावर पटपट पटपट चालायची, उड्या मारायची, पाणी उडवायची. एवढं सगळं सुंदर पाहून ती खूप एन्जॉय करत होती. अशा प्रकारे आम्ही माहीला घेऊन ह्या ट्रेलवर चालत होतो. मित्रांनो, खूप दिवसानंतर माही पण या ट्रेकला आली वॉटरफॉलच्या. माही हाय कर एकदा. माहीनं हाय केलं ना. खूप दिवसानंतर आली माही पण, कारण की खूप छोटी होती, आता मोठी झाली, 4 वर्षाची झालेली आहे. त्यामुळे ती येऊ शकते अशा बेसिक ठिकाणी. ट्रेकिंगला वगैरे काय घेऊन जाऊ शकत नाही उंचावर, पण अशा धबधब्यासाठी किंवा इतर सगळ्या ठिकाणी जिथं आपण इझिली जाऊ शकतो, इझी टू मॉडरेट असणाऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, तिथे माहीला घेऊन जायला काय हरकत नाही. म्हणून आज मी घेऊन आलोय. खूप तिला मज्जा येते. अर्धा ट्रेक झालाय वसुंधरा फॉलचा. लवकरच आम्ही आता तिथं पोहोचतोय. जेव्हा जेव्हा माईच्या समोर कॅमेरा येते त्यावेळेस ती हाय करते. तिला खूप मजा येते. आणि अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलो आमच्या दुसऱ्या पॉईंटकडे, वसुंधरा वॉटरफॉल. तर असा हा वसुंधरा वॉटरफॉल. मित्रांनो, खूप छान वॉटरफॉल होता, खूप मजा आली. आतमध्ये आता थोडंसं रिस्की असल्यामुळे आतमध्ये जायला चान्स नाही. इथले वन विभागाचे अधिकारी काही थांबले ते तुम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत, पण तुम्ही लांबून हा वॉटरफॉल खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. मित्रांनो, तुम्ही इथं आल्यानंतर निसर्ग तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. तुम्ही फक्त इथे येऊन वेगवेगळे चाळे अजिबात करू नका, जेणेकरून तुमच्यावर निसर्ग नाराज होईल. बरंच झालं होतं. आता पोटात कावळे ओरडत होते आणि म्हणून आम्ही पटपट चालत निघालो. शनिवार रविवार खूप गर्दी असते, पण काय पण चहूबाजूंना असणारे हिरवेगार डोंगर, त्या डोंगरावर अडकलेलं धुकं, खळखळत येणारा नदीचा आवाज आणि वातावरणामध्ये दरवळणारा तो भाताच्या शेतीचा सुगंध
एकदम मनमोहक असं वातावरण तयार झालं होतं. एरवी माहीचा एक फोटो काढायचा जरी म्हणलं तर ती नको नको बोलत होती, पण आज मी तिचं एवढं शूट करत होतो. पण आमचा जादू काहीच बोलत नव्हता, कारण की तिलाही खूप मज्जा येत होती. ती एकटीच एन्जॉय करत चालत होती. आता आम्ही सर्वजण थोडं थोडं भिजलो होतो, त्यामुळे इथल्या एक छोट्याशा स्नॅक्स सेंटरवर आलो आणि म्हणलं गरमागरम काय मिळते का बघूयात. काकांनी वडापावचं आणि भजीचं पीठ तिंबलं होतं. पलीकड तेल तापलं की दादाने लगेच भजी तळायला स्टार्ट केली आणि गरमागरम तीही पकोडी भजी असल्या पावसामध्ये. गरमागरम कांदा भजी घ्या सर. पकोडा इसको कहते हैं पकोडा. भिजल्यावर गरम गरम भजी वडापाव जर मिळाला तर एकच नंबर. तुला आवडतं हे? मी ना वडापाव आहे आणि बघू मला एक घास खाऊ दे. अरे वडापावच एका घासाच आहे. अहो व्हिडिओ आहे आमच्याकडे. बिबट्या पाहिलेलं काकांना काही खरंच वाटत नव्हतं. फायनली त्यांना व्हिडिओ दाखवला आणि आम्ही निघालो आमच्या तिसऱ्या डेस्टिनेशनकडे, न्हाणी वॉटरफॉल. मित्रांनो, वसुंधरा वॉटरफॉलचा पूर्णपणे आनंद घेऊन झाल्यानंतर आम्ही येऊन पोचलोय न्हाणी वॉटरफॉलला. ॲक्च्युली ह्या वॉटरफॉलला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत नाही, फ्लो थोडा कमी आहे, पण वॉटरफॉल हा खूप उंचावरनं पडतो, त्यामुळे तिथलं दृश्य, तिथला नजारा खूप छान आणि एकदम सुंदर. तर मित्रांनो, असा हा न्हाणी वॉटरफॉल आहे, जिथे ही जी तुम्ही कपारी पाहू शकता, ही अंतर्गत इथं एक कपार तयार झालेली आहे आणि वरनं उंचावरनं पाणी खाली पडते आणि असा हा न्हाणी वॉटरफॉल आहे. पाणी थोडंसं कमी आहे, पण वॉटर एकदम उंच कड्यावरनं खाली पडते, त्यामुळे खूप छान दिसते. इथला नजारा एकदम असं स्वच्छ सुंदर असा बघण्यासारखा आहे. स्वच्छ सुंदर नजारा पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो. अगदी लगबगीनं मी माहीला उचललं. तिला थोडीशी भीती वाटली, पण तिनं आत्तापर्यंत जे धबधबे इथं पाहिले होते ते पाहून ती खूप खुश होती, खूप एन्जॉय करत होती. या धबधब्यापाशी मला बरेच शॉट्स मिळाले. ते सर्व शॉट्स मी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून आणि डोळ्यामध्ये सेव्ह करून इथून आम्ही निघालो. न्हाणी वॉटरफॉल पाहून असं आम्ही बाहेर आलो की लगेच नेकलेस वॉटरफॉलकडे गेलो, आमच्या चौथ्या वॉटरफॉलकडे. अनेक पर्यटक हा वॉटरफॉल खालूनच बघतात, इथूनच फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून निघून जातात, पण आम्ही हा वॉटरफॉल वर जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. न्हाणी वॉटरफॉल पाहिल्यानंतर आता आम्ही आलोय नेकलेस वॉटरफॉलकडे. इथला वॉटरफॉल उंच कड्यावरनं कोसळत नाही, डोंगराला चिटकून चिटकूनच खाली येतं पाणी. तिथं आम्ही येतोय. माही पण आजच्या ह्या सगळ्या वॉटरफॉलला न थकता विजिट करते. तिला खूप मजा येते.
भिजल्या होत्या. नेकलेस वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे. तसं ते डेस्टिनेशन नाही, आम्ही आता अमृतेश्वर मंदिरामध्ये जाणार होतो, कारण की ते रस्त्यातच लागणार होतं. मित्रांनो, हे आहे अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर एक पाण्याचं कुंड आहे. जवळजवळ सगळ्या ऋतूमध्ये मी इथे येऊन गेलेलो आहे. इथलं पाणी एकदम स्वच्छ असतं नेहमीप्रमाणे. आम्ही चालत चालत मंदिराकडे जाऊ लागलो. आणि हे मंदिर आहे श्री अमृतेश्वराचं देवस्थान रतनवाडीतलं. त्याचं हे कमान आहे. आतमध्ये खूप पुरातन काळातील हेमाडपंथी बांधकामातलं मंदिर बांधलेलं आहे. आता श्रावण महिना चालू असल्या कारणास्तव इथं खूप गर्दी आहे. खूप लांबून भाविक भक्त या ठिकाणी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. मंदिरामध्ये सर्वांचं दर्शन झालं. सगळ्यांनी फेरी मारली. माहीने सुद्धा ती पूर्ण मंदिराला फेरी मारली. अमृतेश्वराचं दर्शन आणि सुंदर सुंदर वॉटरफॉलचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता येऊन पोहोचलोय वैष्णवी हॉटेल. इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, घरासारखंच आहे. त्या घरासारख्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सर्वांनी जेवण केलं. एकदम स्वादिष्ट असं जेवण होतं. आणि आम्ही लगेच आमच्या बॅग पॅक करायला लागलो. दिवस मावळतीला चालला होता. थोडासा अंधार पडत चालला होता. आणि रंधा फॉल आम्हाला पूर्णपणे चांगल्या उजेडामध्ये पाहायचा होता. त्यामुळे आम्ही पटकन पळ काढला. पाऊसही वाढला होता तिथे. स्वच्छ वाहणारं पाणी आता थोडंसं गढूळ होत होतं. काही ठिकाणचे रस्ते एकदम सिनेमॅटिक, तर काही ठिकाणचे खड्डे खोलगे. एवढं सौंदर्य पाहायचं म्हणलं तर थोडं तर काय सहनच करायला लागेल. ह्या 20 मिनिटाच्या प्रवासाचा आम्ही खूप आनंद घेतला. आणि आम्ही येऊन पोचलो रंधा फॉलच्या त्या बेस पॉइंटला. तर फायनली मित्रांनो, आपण आज येऊन पोहोचलोय. आपल्या आजच्या दिवसभरात वॉटरफॉलची जी ट्रिप केली त्यातला हा शेवटचा वॉटरफॉल रंधा फॉल. ॲक्च्युली तो त्याचा व्ह्यू पॉईंट समोरून आहे. तिथून तो रंधा वॉटरफॉल पूर्णपणे दिसतो. आपल्याला जाण्यासाठी रस्ता इथून आहे. ह्या रस्त्याने इथे एक मंदिर आहे, ते गोरपडी माताचं मंदिर आहे. तिथून आपल्याला जायचं आणि त्या व्ह्यू पॉईंटला गेल्यानंतर आपल्याला तो रंधा फॉल दिसणार. आपल्या आजच्या वॉटरफॉलच्या ट्रिपमधला शेवटचा पॉईंट रंधा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. वॉटरफॉल इतका सुंदर आहे की तासनतास बघत बसावं वाटतं.
पाणी माणसाला शांत करतंय हे या ट्रिपमध्ये कळालं. तर मित्रांनो, तुम्ही या धबधब्याच्या ठिकाणी पूर्ण फॅमिलीला घेऊन येऊ शकता. फक्त धबधब्याच्या खाली जाऊन भलतेच प्रयोग करू नका. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.